तालुक्याच्या पाणी टंचाईला जबाबदार नेते मंडळीच, नारायण राजे भोसले यांचा आरोप। इगतपुरी तालुक्यात धरणांचे पाणी आरक्षित असताना देखील कडवा धरण, दारणा, मुकणे, भावली, कोरबगाव या धरणांचे पाणी येवला, कोपरगाव, सिन्नर येथे बलाढ्य नेत्यांनी इगतपुरी तालुक्यातील धरणे सर्वच कोरडी केली। मात्र इगतपुरीतील नेते मंडळी कधीच कुठे आरक्षित पाण्याबाबत आवाज उचलताना दिसत नसल्याचा घणाघाती आरोप शेतकरी नेते नारायण राजे भोसले यांनी केला आहे। काही दिवसांपूर्वी लोकसभेची रणधुमाळी सर्वांनी बघितली। कार्यकर्ते व नेते मंडळींनी वाड्यापाड्यावर जाऊन जोरदार प्रचार केला। मतदारांनी देखील त्यांचा अधिकार बजावला व प्रशासनाला सहकार्य केले। पण उन्हाच्या तडाख्याने व धरणांनी गाठलेल्या तळाने वाड्यापाड्यातील मतदारांचा घसा मात्र कोरडा पडला आहे। तालुक्यातील कार्यकर्त्यांची व नेत्यांचे लक्ष नसल्याने धरणाखालच्या नेत्यांनी पाणी मात्र खाली नेले, त्यामुळे तालुक्याला पूर्णतः दुष्काळ ओढवला आहे। तालुक्यावर याला जबाबदार तालुक्यातील प्रशासन व नेते मंडळीत आहे। नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आवाज उचलून प्रशासनाला मागणी करून मुबलक पाण्याची टँकरद्वारे त्वरित मागणी करावी। ही समस्या सोडवण्यासाठी नेते मंडळी यांची जबाबदारी आहे। निवडणुका संपल्या मात्र प्रशासनाने पाणी टंचाईबाबत आढावा बैठक अजून घेतलेली नाही। इगतपुरीच्या धरणातील हक्काचे पाणी असताना देखील पूर्ण पाणी धरणाच्या खाली असलेले बलाढ्य राजकारणी पाणी त्यांच्या जोरावर काढून देतात। मात्र तालुक्यातील पुढारी मात्र आवाज उठवताना दिसून येत नाहीत। धरणे नदीपात्र कोरडी झाल्याने शेतकऱ्यांची पिके वाढली आहेत। वाड्यापाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत आहे। नेते मंडळी व पुढाऱ्यांनी पाणी टंचाईबाबत प्रशासनाला मागणी करून उपाययोजना करावी, असे नारायण राजे भोसले यांनी सांगितले। इगतपुरी तालुक्यातील जनतेला, लोकांना दुष्काळाला सामोरं जावं लागतंय। इगतपुरी तालुक्यात पाण्याची फार मोठी समस्या उभी राहिली। वाड्यापाड्यांवरती लोक हंडा घेऊन वणवण पाण्यासाठी फिरताय। याला जबाबदार इगतपुरी तालुक्यातील सर्व नेते मंडळी आहे। माझा असा एकदम नेते मंडळींवरती आरोप आहे। या इगतपुरी तालुक्यामध्ये पावसाचं उगमस्थान असल्यामुळे या ठिकाणी धरणं भरपूर आहे। पावसाचं माहेरघर इगतपुरी तालुका असल्याने या ठिकाणी भरपूर पाणी पडतो, त्यामुळे प्रशासनानं या ठिकाणी भरपूर धरणं बांधलेली आहे। भरपूर या तालुक्यात धरणं आहे, परंतु या धरणांमधलं पूर्ण पाणी खाली येवला, कोपरगाव, सिन्नर या तालुक्यातील बलाढ्य लोकांनी, बलाढ्य नेत्यांनी पूर्ण पाणी खाली काढून नेलंय। या ठिकाणी धरणांनी पूर्णतः तळ गाठले आणि तळ गाठल्यामुळे वरील विहिरी कोरड्या पडल्या आहे आणि त्या ठिकाणी आज शेतकऱ्याला त्याचं पूर्ण बागायत वाळून गेलंय। शेतकऱ्याला पाणी मिळत नाही। शेतीचं तर सोडा, पण पिणाऱ्या वाड्यांवरती राहणाऱ्या लोकांना आज प्यायला पाणी नाही। अशीही समस्या या ठिकाणी उद्भवली। याला एकमेव कारण इगतपुरी तालुक्यातील कार्यकर्ते। धरण बांधलं असताना या लोकांना इगतपुरी तालुक्यात आरक्षित पाणी आहे आणि आरक्षित पाणी जे काही आहे ते सुद्धा या खालच्या बलाढ्य लोकांनी त्या ठिकाणी खाली घेऊन गेले आणि पूर्ण धरणं कोरडे केले। या ठिकाणी कुठलाही इगतपुरी तालुक्यातील नेता, कुठलाही कार्यकर्ता, लोकप्रतिनिधी कधीच पाण्याच्या संदर्भात आवाज उचलताना दिसले नाही। ठीक आहे, पाणी नेलं, काय विषय नाही, गेलं ते खालचे आमदार, खालचे पुढारी, बलाढ्य त्यांनी नेलं। परंतु आता पाण्याला सामोरे जात असताना, दुष्काळाला सामोरे जात असताना इथल्या पुढाऱ्यांनी प्रशासनाकडे आवाज उचलला पाहिजे की वाड्यापाड्यांना टँकर दिले पाहिजे, वाड्यापाड्यांना पाणी पोचलं पाहिजे। पण असंही इथले नेते मंडळी प्रशासनाकडे आवाज उचलताना दिसत नाही। म्हणून सर्वस्वी जबाबदार ह्या इगतपुरी तालुक्यात जर दुष्काळ पडत असेल तर ह्या दुष्काळाला जबाबदार ह्याच तालुक्यातले नेते मंडळी, पुढारी, कार्यकर्ते आहेत, असा माझा ठोक घणाघाती आरोप मी या नेत्यांवरती करतो। स्टार न्यूज साठी लक्ष्मण सोनवणे, नाशिक।